आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज अधिकच चुरसदार झाला आहे. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तीर्थ विकास आघाडीने प्रचाराला वेग दिला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत मतदानाची विनंती केली. चला पाहूया आमचे प्रतिनिधींनी दिलेला विशेष रिपोर्ट. निवडणूक चिन्ह वितरणानंतर आज गुरुवारी तीर्थ विकास आघाडीने प्रचाराचा धडाका लावला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये घराघरात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेविका पदाच्या उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे सुपुत्र मनोज पाटील देखील सौरभ पाटील यांच्या सोबत होते. यावेळी बोलताना सौरभ पाटील म्हणाले, तीर्थ विकास आघाडीच्या माध्यमातून आटपाडीचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला ऊर्जित करतोय. आमचे ध्येय स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत आटपाडी निर्माण करण्याचं आहे. आज मी सकाळपासूनच मतदारांच्या घरी, काल आमचं चिन्ह फायनल झालं कबशी, म्हणून आज सकाळपासून मतदारांच्या मी जाऊन पॉम्पलेट घेऊन भेटी घेतोय. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. खरं तर मी आज या भागात प्रथमच पॉम्पलेट घेऊन आलोय. अतिशय जबरदस्त असा प्रतिसाद आहे सगळ्या जनतेकडून. काय अपेक्षा येते तुमच्याकडून जे लोक? खऱ्या अर्थानं आज सकाळपासून पाहतोय काय काय घरी जाऊन भेटतोय, बोलतोय सर्वांशी, काय अडचणी आहेत काय नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला भया स्वच्छ पाणी येत नाही, आमची लाईटची दिवेबत्ती नाही. खऱ्या अर्थानं आम्हाला जाता येता गावात त्रास होतोय, कुठं लाईट नाही, काही काही ठिकाणी पाणीच जात नाही 3-3, 4-4 दिवस. अजून रस्ते पूर्ण नाहीत. आता तुम्ही बघतायच, जवळजवळ 1.5 वर्ष झालं आमदारकीच्या आधी, वर्षाच्या आमदारकी लागायच्या आधी इथे नारळ फोडला गेला होता. रोड मंजूर व्हायच्या आधी नारळ फोडला. त्यांची स्ट्रॅटेजीच आहे त्या पद्धतीने की नारळ आधी फोडायचं, काम काय परत बघू. काय आम्हाला त्याबद्दल बोलायचं नाही, पण आता तुम्ही चालू बघतायच इथे काम. भैया आमचा रोड पण पूर्ण झाला पाहिजे, भैया आम्हाला पाणी तेवढं टायमिंगमध्ये आलं पाहिजे, भैया आमची इथं लाईट, स्ट्रीट लाईट झालं पाहिजे, आमचा रोड झाला पाहिजे. आम्हाला संध्याकाळचं सगळ्यांना मळ्याच्या वतीनं एका जागेला येऊन काही मळ्यातल्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी एका ठिकाणी आम्हाला बाकड्याची व्यवस्था बसायला ही करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे तिथे. यावेळी मनोज पाटील म्हणाले, आमच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांकडे आम्ही जात आहोत. आईच्या प्रचारासाठी लोकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून आम्हाला मोठा आत्मविश्वास मिळतोय. यावेळेस विकासाला अग्रक्रम देणारे नागरिक नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील. 8 मधून माझी आई जयश्री बाबासाहेब पाटील यांची आम्ही उमेदवार क्षेत्र विकास करून आघाडी करून घेतलेली आहे. आता जी आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये समस्या आहेत त्या सगळ्या माझ्या जाहीरनाम्यात आहेत, आणि त्या सगळ्या जाहीरनाम्यात जी कागदात आहेत ती ज्यावेळेस मला मतदार स्वीकारणार आहे, 100% माझा निकाल आहे, त्यावेळेस प्रत्यक्षात उतरणार आहे. आणि त्यावेळेस तो जाहीरनामा जे कागदावर आहे ते मी साक्षात करून दाखवणार की काळ्या दगडाची रेष आहे. आणि त्यासाठी मला सौरभ भैयाचा मोठा सपोर्ट भेटणार आहे. भारतदादाचा सपोर्ट आहे, सौरभ भैयाचा आहे आणि पोपट नानाचा आहे. त्यामुळे माझा निकाल फिक्स ठरलेला आहे. आणि जी कागदावर आहे ती सविस्तर जी 10 वर्षात झालेलं नाही ती तुम्हाला मी तुमच्याकडून स्पेशल बाईट घेऊन तुम्हाला बोलवून सगळं सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी थोडका वेळ आहे, त्याबद्दल माफी मागतो सविस्तर सांगायला. नंतर आपण एक संध्याकाळी किंवा उद्या सकाळी माझी बाईट घ्या, त्यात तुम्हाला वार्डातल्या ज्या समस्या आहेत 10 वर्ष 15 वर्षात रामबा पाटील जोपर्यंत सरपंच होते, नंतर ताराबाई आवळे, त्या 10 वर्षाची एवढी कामं झाली, त्याच्यानंतर ह्या वार्डात काही झालेलं नाही. वार्डात बी नाही आणि कुठल्याच एरियात नाही. ग्रामपंचायतच्या 10 वर्षात जे भेटते तेवढं माणसांनी वरवडून खाण्याचा प्रयत्न केला. आणि आता माणसांना तीच वाटतंय अजून नगरपंचायतमध्ये जाऊन आम्हाला काय भेटेल, परंतु सौरभ भैया आणि आत वाजतात नाना, पोपट नाना आहेत, त्यामुळे आत कोणाला काही भेटणार नाही आणि फक्त जनतेचीच कामं होणार ही नक्की. कार्यकर्ते विकास देसाई म्हणाले, तीर्थ विकास आघाडीच्या उमेदवारांना लोकांकडून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. आटपाडी बदलण्याची नागरिकांची इच्छा स्पष्ट दिसते. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वच वर्गाचा पाठिंबा आमच्यासाठी सकारात्मक संकेत देतोय. रामभाऊ पाटील यांचे पुतणे सौरभ भैया पाटील. आटपाडीच्या काय समस्या आहेत की सौरभ भैयाला काय सांगायची गरज नाही, कारण गेली 20-25 वर्ष हे कुटुंब
आटपाडीला जी संकट येतंय ते अंगावर घ्यायचं काम ही कुटुंब करते, हे तुम्ही बघितलंय सगळ्यांनी, हे तुम्हाला ज्ञात आहे. त्यामुळं सौरभ भैया पाटील तीच परंपरा कायम ठेवत आहेत. आणि सौरभ भाई असतील किंवा पाटील घर असेल, यांनी आटपाडीच्या पाटलांचा सन्मान राखलेलाच आहे. परंतु इथल्या मुस्लिमांचा आणि इथल्या ओबीसींच्या अंगावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा रामभाऊ पाटील, भारत तात्या पाटील आणि आता त्यांची परंपरा चालवायला सौरभ भैया पाटील पुढे आलेले आहेत. त्यामुळं आटपाडीच्या हृदयात सौरभ भाई आहेत, आटपाडीच्या हृदयात रामभाऊ आहेत. त्यामुळं आटपाडीचा पाटील कोण आणि आटपाडीच्या संकटाला धावून जाणारा पाटील कोण हे आटपाडीकरांना माहित आहे. त्यामुळं सौरभ भैया पाटील यांचा विजय, मी आता फिरतोय आटपाडीत, मी लोकांच्या भावना जाणून घेतोय सौरभ भैयाबद्दल. अतिशय सकारात्मक भावना आहेत आणि सौरभ भैयांचा विजय निश्चित आहे, ह्याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही. तीर्थ विकास आघाडीचा प्रचार पहिल्याच दिवशी वेगाने सुरू झाल्याचे चित्र आटपाडीत पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात प्रचार आणखी जोर पकडण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष असेलच.